संसदीय निवडणुका काही दिवसात लागतील, मात्र त्यावरती भाजपाने सदस्य नोंदणी मोहीम जी आहे ते सोलापूर शहरात राबवली. साधारणपणे कशा पद्धतीने मोहीम राबवली आणि किती सदस्य या ठिकाणी मोहिमेत झाले? प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं गैरसमज दूर करतो की ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी लावलेली सदस्य नोंदणी अभियान नाहीये. 2024 सदस्य नोंदणी अभियान आहे. संपूर्ण भारतात सर्व राज्यात सदस्य नोंदणी अभियानाची प्रोसेस यापूर्वीच पूर्ण झालेली आहे. केवळ हरियाणा आणि महाराष्ट्र या ठिकाणी निवडणुका होत्या, त्यामुळे निवडणुकानंतर या दोन राज्याला मुदत दिली होती. आता सरकार स्थापन दिल्यानंतर आपल्याला 15 जानेवारी पर्यंतची वेळ दिलेली आहे. काल 5 तारखेला मेगा अभियान होतं. त्या मेगा अभियानमध्ये सर्वांना एकाच दिवशी सर्व आमदार असतील, खासदार असतील यांना मतदारसंघात जाऊन बूथ प्रमाणे, जसे निवडणुकीला आपण बूथ कन्सेप्ट वापरतो त्याप्रमाणे सदस्य नोंदणी करण्याची सूचना होत्या. काल शहरात झाली. त्यात शहरमध्ये विधानसभेत आपण सदस्य नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. अंतिम टप्प्यात आहेत. प्राथमिक सगळं झालेलं आहे. 4-8 दिवसात खासदार शिंदेकडनं वारंवार दोनदा उल्लेख झालाय की सोलापुरातले आमदार कॅपेबल नाहीत म्हणून मंत्रिपद मिळालेलं आहे. दोनदा उल्लेख केलाय, त्याच्यावर कुणीही उत्तर दिलं नाही. आज दर्पणकरांचा दिवस आहे. आता मी बोललो आरसा असतंय, तुम्ही त्यांना आरसा दाखवा. महाविकास आघाडीत त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणजे ते कॅपेबल नव्हते म्हणून कदाचित त्यांना मिळालं नसेल. पाणी अधिवेशनामध्ये सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनसाठी औचित्याच्या मुद्द्यात संधी साधून आपण तो सोलापूरच्या पाणी प्रश्नी आवाज उठवला होता. तशी प्रक्रिया असते की 30 दिवसात संबंधित खातं त्याच्यावरती काम करतं. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 100 दिवसाचा प्रोग्राम कार्यपद्धतीचा तयार करतात. त्यावेळेस त्यांनी बैठक करताना नगर विकास खात्याला त्यांनी ते प्रोग्राम दिलेला आहे की दुहेरी पाईपलाईनसाठी दुसऱ्या टप्प्यातल्या निधीचं देण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत. काल श्रीकर परदेशी साहेबांशी याबाबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलंय की साहेबांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. नगर विकास परवाची जी बैठक झाली ती वित्त सचिवांसोबत झालेली आहे. आज नगर विकासकडनं ते प्रस्ताव मागवला जाईल आणि त्यानंतर त्याला मंजुरी देईल. आपला जो 90 कोटीचा दुसरा टप्पा आहे तो पळून जाईल. आणि विमानसेवेच्या बाबतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शहराचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या स्थानिकांमधूनच पालकमंत्री असावा अशी चर्चा होते, पण चर्चेमधलं तुमच्याकडे आलेलं नाव कुठलं? पद असो नसो सगळ्यांना काम करण्याची संधी आहे. सगळ्यांचं पालकत्व फडणवीस साहेबांनी घेतलेलं आहे. ते संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत. सोलापूर सारख्या जवळपास 17 जिल्ह्यांना मंत्रिपद नाही आहेत म्हणजे काय तिकडचा विकास थांबतो असं नाही. साहेब जास्त प्रमाणात उलट सोलापूरला लक्ष देऊन आपला तो बॅकलॉग भरून आपल्याला निधी देतील. विमानसेवा अद्याप सुरू झाली नाही. 23 तारखेला विमानसेवा सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं, मात्र विमानसेवा अद्याप सुरू झाली नाही. सोलापूरकर कुठंतरी याबाबत नाराज दिसतात. 100% मी आपल्याला आश्वासित करतो की सोलापूर शहरातनं विमानसेवा सुरू होईल. एअरपोर्टचं संपूर्ण काम झालेलं आहे. जे तांत्रिक मान्यता DGCI कडनं घेणं होतं त्यात काही क्युरी निघाले. त्यात ह्या पेट्रोलियमचं रिफिलिंगचं होतं की विमान गोव्यातनं निघणार आहे, सोलापूरला यायचंय, पुन्हा मुंबईला द्यायचंय, मुंबईतनं पुन्हा सोलापूरला त्या विमानाला गोव्याला द्यायचंय. इतक्या सगळ्या प्रवासामध्ये सोलापूरच्या बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जवळपास रिफिलिंगचं त्यांना त्या वेळेत मिळणारे स्लॉट्स असू द्यात, ह्या गोष्टी विचार करून त्यांनी एक क्युरी काढलेली की इथं जर एक स्वतंत्र रिफिल स्टेशन असलं की कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी सोप्या होतील, रिफिलिंगला मदत होईल. आणि त्यासाठी आपले कलेक्टर विशेष पाठपुरावा करतायत. नागपूर ऑथॉरिटी असो, HPCL कंपनी असो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहेत. आज संध्याकाळी देखील 5:30 वाजताची बैठक होते, त्यात हा विषय चर्चेला येईल आणि लवकरच मिळेल. एक साधारणतः 1-2 महिन्याच्या 100% विमानसेवा. आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंधित असलेला व्यक्ती मंत्रिमंडळात आहे, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते. अधिवेशनामध्ये या विषयावरती विशेष चर्चा सत्र झालेलं आहे. त्या मतदारसंघाला रिलेटेड आमदारांना बोलण्याची संधी असते. त्यात सगळ्यांनी तो प्रस्ताव चर्चा केलेला आहे, मांडलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सक्षम आहेत. सगळ्यांना कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणीही कायद्यापासून वेगळं राहणार नाही. कोणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का मुंडेंनी? साहेब त्याबाबतच चर्चा करतील. जर कोणाचा सहभाग, स्वतः मुंडे साहेबांनी सांगितलंय, जर कोणाचा सहभाग असेल आढळलं तर ते त्यांना फासावरती लटकवा हे त्या संबंधित मंत्र्यांनी सांगितलंय. याबाबत पक्षातले वरिष्ठ नेते निश्चितच निर्णय घेतील. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार आहेत, कधीपर्यंत होतील त्याचा काही कालावधी ठरलाय? कोर्टात आहे प्रक्रिया. कोर्टाचा ज्यावेळेस निर्णय येईल, कोर्ट आदेश देईल त्याप्रमाणे होतील. आज
आपल्या वरिष्ठांकडून सातत्याने सांगितलं ते 2 महिने 3 महिने अशा पद्धतीची कल्पना केली जाते कशा पद्धतीने साधारणतः मार्च एप्रिल असं टेंटेटिव्हली अपेक्षित आहे, कारण का आता 4 तारखेला बोर्डावरती होती, पुन्हा तारीख पुढे गेलेली आहे. तर साधारणतः 1-2 तारखेत जर निकाल झाला तर प्रिपरेशन राहायला सांगितलेलं आहे करून ऐन वेळेस म्हणजे म्हणूनच ऍक्शन मोडवर आले का कुठे? त्याच्याबाबतलं डे 1 ला आहे. विधान भवनामध्ये ज्यावेळेस पहिल्याच दिवशी अधिवेशनाला गेलो, खरं तर कुठल्याही विकास कामाच्या बाबतीत चर्चा करण्याची संधी तारांकित प्रश्नातनं मिळत असती, परंतु माहिती घेतली, नौका आहे, युवक आहे, अनेक आमदारांच्या पीएना अधिकाऱ्यांना चर्चा केली, मला पाणी प्रश्नाच्या बाबत बोलायचं आणि त्यांनी सांगितलं की औचित्याच्या मुद्द्यात तुम्ही बोलू शकता. ती संधी निर्माण करून बोललं. डे 1 पासून काम करतोय. आपल्या सगळ्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्यातनं निश्चितच आपण शहरासाठी चांगलं काम करूयात. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर।